हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाणे लोकसभेतून शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांची उमेदवारी जवळपास निश्चित। सरनाईकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू, सूत्रांची माहिती। ज्यांनी कोकणामध्ये मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार? मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा सवाल। तर तटकरेंनी विकास कामं केली नाही, खेडेकरांची टीका। नवनीत राणा, रवी राणा यांनी अभिजित अडसुळांची भेट घेतली। अभिजित अडसुळांच्या घरी जवळपास 15 मिनिटं चर्चा। राजकारणामध्ये कुणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो। राणा दाम्पत्याच्या भेटीवर अभिजित अडसूळ यांची प्रतिक्रिया। अभिजित अडसूळ लवकरच भूमिका स्पष्ट करणार। राणा दाम्पत्याला अक्कल नाही, राजकारण सोडेन मात्र राणा दाम्पत्याचा प्रचार करणार नाही। आनंदराव अडसूळ यांच्याकडून भूमिका स्पष्ट। शरद पवारांकडून उत्तम जानकरांचा आमदारकीचं आश्वासन। जानकर महाविकास आघाडीचं काम करण्यास सकारात्मक, सूत्रांची माहिती। राऊतांनी हिणवलं म्हणून आम्ही 20 आमदार गुजरातला गेलो। मंत्री गुलाबराव पाटील यांचा संजय राऊतांवर निशाणा। कृषी मंत्री असताना शरद पवारांनी कायदा केला असता तर कांदा आणि दुधाचा प्रश्न तेव्हाच मार्गी लागला असता। आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पवारांवर निशाणा। पहिल्या टप्प्यातील पूर्व विदर्भातल्या 5 मतदारसंघांमधील प्रचार तोफा आज थंडावणार। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूरमधील प्रचार संध्याकाळी 6 नंतर थंडावणार। प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नितीन गडकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपूरकरांशी संवाद साधणार। गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणार। भाजपचा खरा कट शिंदे आणि अजित पवारांविरोधात। अमित देशमुखांची भाजपवर जोरदार टीका। भाजपनं सर्वच जिल्ह्यांमध्ये फोडाफोडी केल्याचंही वक्तव्य। एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी। दौद आणि छोटा शकील गँगकडून 4 वेगवेगळ्या नंबरवरून खडसेंना धमकी। मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दाखल। देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह। रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये भाविकांची अलोट गर्दी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।